श्रीकांत एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी जी काही स्पर्धा सुरू केली बिनविरोधची, त्याच्याकडे आता सगळे लोक बघतायत. हे नेमकं का सुरू झालं? बघा, एक मतदारसंघ होता 18 नंबरचा, की जिथे उमेदवारच नाही मिळाला. तुम्ही स्टडी करून आले. हा, बोला. एक उमेदवार होता त्या रेखा चौधरी, तिथे उमेदवारच नाही मिळाला म्हणून त्या बिनविरोध निवडून आल्या, हे आपण समजू शकतो. पण त्या निमित्ताला म्हणजे एक निमित्त घडलं, त्याला तुम्ही इतकं सगळं दोघांनी मिळून पुढे नेलं. एकाने गाय मारली, दुसऱ्याने वासरू मारलं. असं होत होता ते संपूर्ण राज्यभरात पसरलं लोण. याच्याकडे सुशिक्षित नागरिक, लोकप्रतिनिधी, नेता म्हणून तुम्ही कसं पाहताय? आता बिनविरोध झाले 20 नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका. बरोबर आहे. शर्यत कोणी लावली? बघा, शर्यत इकडे कोणी लावली नाही. ते तुम्ही नाव घेतलं, रेखा चौधरी या ज्या आहेत बिनविरोध झाल्या तिथे, कारण की त्यांच्यासमोर उमेदवार नव्हता. त्यानंतर काही उमेदवार जे आहेत, नंतर त्याच्यानंतर अजून एक उमेदवार बिनविरोध झाला, नंतर शिवसेनेचं झालं, नंतर भारतीय जनता पार्टीचं झालं, नंतर अशा सगळ्या वेगवेगळ्या जे आहेत ते बिनविरोध त्या ठिकाणी होत गेले. कारण की बघा, निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला ताकद द्यायची असते. कार्यकर्त्याला तुम्ही ताकदच दिली नाही तर कार्यकर्ता निवडणुकीमधून माघार नाही घेणार तर काय करणार? कार्यकर्त्याच्या मागे जे आहे पक्षाने, पक्षाच्या नेत्यांनी ठामपणे उभं राहायला पाहिजे. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका हा युतीचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्ष इथे जे आहे युतीचंच नाणं चालतं, युतीलाच जे आहे निवडून देत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये बाकी पक्षाचे जे लोक उभे राहिले, कार्यकर्ते म्हणजे जे पदाधिकारी उभे राहिले कॉर्पोरेशनच्या निवडणुकीसाठी, त्यांच्याबरोबर त्यांना धीर द्यायला माणूस पाहिजे, त्यांना ताकद द्यायला माणूस पाहिजे, पक्ष पाहिजे. हे कोण देणार? तर म्हणून जे आहे काही ठिकाणी त्यांना वाटत होतं की बाबा आम्ही इलेक्शनमध्ये उभं राहून सुद्धा पडणार आहोत, तर आम्ही माघार घेतलेली बरी. त्यांनी पक्षाला विचारलं असेल की बाबा काय, कशा प्रकारे ही निवडणूक लढायची. पक्षाने फक्त एबी फॉर्म दिला असेल त्यांना आणि सोडून दिला असेल विषय. तर मला वाटतं या ठिकाणी पक्षाने पूर्ण ताकदीने कार्यकर्त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. आज तशीच परिस्थिती पूर्ण आज कल्याण डोंबिवली असेल. या परिस्थितीमध्ये की महायुतीचे आज जेवढे उमेदवार आता रिंगणामध्ये आहेत, 90% पेक्षा जास्त हे उमेदवार जे आहे निवडून येणार आहेत. हा, मग तरी पण बिनविरोध अरे मग तेच बोलतोय मी की बाबा त्या वॉर्डमधील जे कॅन्डिडेट्स होते त्यांनी बाबा आमच्या तिकडे जाऊन त्यांना वाटलं असेल की बाबा आता हा कॅन्डिडेट स्ट्रॉंग आहे, माझं काय निभाव इथे लागणार नाही, म्हणून त्यांनी जे आहे ते विड्रॉ केला. त्याला थोडी पकडून घेऊन गेले कोण. तुम्ही बघितलं का कुठे एकतरी फोटो व्हिडिओ की त्याला पकडून घेऊन गेले आणि त्याला विड्रॉ करायला लावलं? नाही, स्वतःच्या इच्छेने ते लोक सगळे त्या ठिकाणी गेले आणि विड्रॉ केला.